छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील फलाट क्रमांक 12 आणि 13 गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। हा फलाट क्रमांक 12 आणि 13 डिसेंबर महिन्यात सुरू होईल अशी माहिती जी आहे ते मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली होती, परंतु डिसेंबर महिना उलटला तरी देखील अजून या 12 आणि 13चं जे विस्तारीकरणाचं काम जे आहे ते काम अजून देखील पूर्ण न झाल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर सुरुवातीला ऑगस्ट 2024 मध्ये काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली होती, परंतु तेव्हा देखील पूर्ण नाही झालं। त्यानंतर डिसेंबर 2024 ला हे काम पूर्ण होईल अशी देखील माहिती देण्यात आली होती, परंतु आता ह्या फलाट क्रमांक 12 आणि 13ची एक नवीन तारीख जी आहे ते पुढे करण्यात आलेली आहे। एप्रिल महिन्यामध्ये 12 आणि 13 फलाट क्रमांक संपूर्ण प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल अशी माहिती जी आहे ते आता मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आलेली आहे। फलाट क्रमांक 12 आणि 13चं काम जे आहे ते मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात येत आहे। याचं विस्तारीकरणाचं काम खरं तर करण्यात येत आहे। आतापर्यंत या 12 आणि 13 फलाट क्रमांकावरती 18 डब्याच्या लोक ज्या प्रवाशांची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी होत होती, परंतु विस्तारीकरणानंतर 24 डब्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या थांबणार आहेत आणि त्याचं विस्तारीकरणाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून हाती घेण्यात आलेलं आहे। आणि जेव्हापासून हे काम हाती घेण्यात आलेलं आहे तेव्हापासून खरं तर हा दोन्ही फलाट जे आहेत ते प्रवाशांसाठी बंद असल्याचं मध्य रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि तशी सूचना देखील तेव्हापासून लावण्यात आलेल्या आहे। आणि हे पूर्ण फलाट जे आहेत ते विस्तारीकरणासाठी काम करत असल्यामुळे बंद असल्याचे देखील आपल्याला सूचना देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 305 ते 382 मीटरचं विस्तारीकरण जे आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आली होती, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये खरं तर या विस्तारीकरणाचं काम पूर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली होती। जानेवारी महिना उजाडला तरी देखील अजून हे काम पूर्ण झालेलं नाही, तेव्हा एप्रिल महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशी देखील माहिती आता समोर येत आहे। त्याच्यामुळे अजून काही महिने जे आहेत तो फलाट क्रमांक 12 आणि 13 बंद राहील अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।